छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या कबरीबाहेर बंदोबस्त, 30 पोलीस कर्मचाऱ्यांसह 6 अधिकारी तैनात. नागरिकांनी शांतता पाळावी, पोलिसांचं आवाहन. औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापलं. गोंदियात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आक्रमक. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचं हातात कुदळ घेऊन आंदोलन. जळगावमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी. कबर नष्ट न केल्यास कारसेवा करून कबर नष्ट करण्याचा दिला इशारा. वर्ध्यातल्या आर्वीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन. शेतमाल फेकून सरकारचा निषेध. शेतमालाला अल्पदरात मागणी होत असल्यानं शेतकरी संतप्त. नाशकात मानव विकास योजनेच्या अनुदानासाठी महिलांचा एल्गार. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात महिलांचा ठिय्या. पश्चिम रेल्वेच्या डहाणू विरार रेल्वे चौपदरीकरणाला सुरुवात. चौपदरीकरण 2027 पर्यंत पूर्ण होणार असल्याचा पश्चिम रेल्वेचा दावा. नव्या मार्गिकेमुळे पश्चिम रेल्वेवर 200 लोकल फेऱ्या वाढणार. पुण्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन. बँक आणि ग्राहकांचं नुकसान टाळावं या मागणीसाठी कर्मचारी रस्त्यावर. विधानसभेत बनावट सौंदर्य प्रसाधनांच्या प्रश्नावर चर्चा. एफडीएकडे तपासणीसाठी कर्मचाऱ्यांची वानवा. महिन्याभरात रिक्त पद भरण्याचं मंत्री नरहरी झिरवळ यांचं उत्तर. रायगडच्या हरिहरेश्वर समुद्रकिनारी दुर्मिळ ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची 89 पिल्लं समुद्रात सोडली. बाहेर पडणारी कासवं टप्प्याटप्प्यानं समुद्रात सोडली जाणार. पुण्यातल्या खडकवासला परिसरात एका बसला आग. आगीमध्ये सीएनजीची बस जळून खाक. बसमधले सगळे प्रवासी खाली उतरवल्यानं जीवितहानी टळली. आणि चिपळूण शहरात प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग. गोदामातील प्लास्टिक आणि साहित्य आगीच्या भक्षस्थानी. अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.